हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता लवकरच अक्षय तृतीया येत आहे आणि अक्षय तृतीयाला खानदेशमध्ये छान सांजोऱ्या करतात. तर सांजोऱ्या मला गावाकडनं आलेला आहे. तर इथं आहे सांजोऱ्या, डायरेक्ट डब्बाच पाठवलेला आहे इथं. तर तुम्हाला दाखवते मी सांजोऱ्या. तर इथं पाहू शकता ज्या सांजोऱ्या आहे आणि त्यातल्या आद्विकनी पण 2 खाल्ल्या, मी पण 2 खाल्ल्या. तर ह्या सांजोऱ्या आता मी इथं माझ्या फ्रेंड आहे ना त्यांना पण देणार आहे. सांजोऱ्या शक्यतो असं खेड्यागावांमध्ये ना खूप करतात. आखातीच्या दिवशी करतात गरमागरम. तर एवढ्या छान लागतात ना, खूप छान. आणि आता ह्या माझ्या सासूबाईंनी त्यांनी पाठवलेल्या आहे. मी तर 2 खाल्ल्या, मस्त जेवण काही केलं नाही, ह्याच खाल्ल्या फक्त. तर तुम्ही पण तुमच्या भागामध्ये अक्षय तृतीयाला काय काय करतात मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि असं सांजोऱ्या करतात आणि खूप झोके खेळतात. तर चला मग बोलते मी थोड्या वेळात. घरी देणार आणि सियाच्या घरी कोणाला देणार आहे? नीट पकड नाही तर फटके दिला. एक तुझ्या घरी एक पकड, मला फाडशील ना, सोड ना. तर तिथं देऊ ना आधी. मी आता माझ्या बँकेत चालली, माझं जरा काम होतं बँकेमध्ये. तर इथं पाहू शकता, इथं सिग्नल लागला आणि इथं मस्त ट्रेन चालली तर मेट्रो. तर खूप छान वाटत होतं. आद्विकला बी सोबत आणलेलं आहे मी. आणि खूपच ऊन होतं आज, इतकं ऊन होतं. नंतर मग जास्त काही शूट केलं नाही. मग घरी आल्यानंतर म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग करून घेऊयात, परत राहूनच जाईल. आणि खूप अक्षरशः ना उन्हातून आलं ना खूप त्रास झाला. तर म्हटलं बघू थोड्या वेळाने. आता लिंबू पण मी घेऊन आलेली बाहेरून. येताच वाटा होता 100ला, पण मग मी थोडेसेच आणले त्यातले 50चे. तर मस्त लिंबू पाणी, सब्जा वगैरे पण टाकलं, कारण की त्यांनी ना आपल्या शरीरातली उष्णता ही कमी होत असते. म्हणून मग मी सब्जा लिंबू पाणीमध्ये नेहमी टाकत असते. आणि तसं आद्विक बसलाय खायला, तो त्याला भूक लागून गेली ती. आणि त्याचं टिफिन तसंच होतं, त्याला स्कूलमधून तसंच नेलेलं होतं मी. तर मग तो बँकेमध्ये एकटे त्याला बसून दिलं, फॅन खाली मस्त बसला आणि त्याने टिफिन तो पूर्ण फिनिश केला. आणि तोपर्यंत मग माझं पण काम झालं, आटोपलं आणि आम्ही कुठंच थांबलो नाही, डिरेक्टली घरी आलो. आणि इतकं ऊन होतं ना बापरे. म्हटलं बाहेर लोक कशी कामं करत असतील उन्हातानामध्ये, जे कंस्ट्रक्शन किंवा बाहेर असं उन्हामध्ये म्हणजे काही असं शेतीची कामं म्हणा कोणती. बापरे, मला तर आज इतकं म्हणजे वाटलं ना की आपण थोडा वेळ बाहेर गेलो आणि किती ऊन लागलं. आणि अक्षरशः म्हणजे नको नको झालं, असं कुठं सावलीत थांबून उभं राहावं किंवा एक ठिकाणी बसून घ्यावं असं झालेलं मला. तर खरंच अशा लोकांना खूप हँड्सऑफ, म्हणजे किती कष्ट करताना लोक खरंच. तर बापरे. तर चला आता मी घरातली सर्व कामं आवरते. आणि 2 दिवस मला खूप त्रास होतो आहे, असं डोकं पण दुखतं आहे. म्हणून मग मी काल पण व्हिडिओ काही केला नव्हता, म्हणून आज हा व्हिडिओ टाकला नाही. म्हणून मग मी 2 दिवसाचे सलग व्हिडिओ केले, थोडे शूट. तर इथं सर्व मशीनला कपडे लावून घेत आहे. आणि आद्विकनी पण इडली खाल्ली ना, तर त्याची चटणी सर्व त्याच्या युनिफॉर्मवर म्हणजे पाडलेली. तर तुम्ही पाहिलं मी एरोड्यात गेली होती बँकेमध्ये, तुम्हाला मेट्रो दाखवली होती, मेट्रो मस्त चालली तिथे. तर इतकं ऊन होतं ना, मी काही शूट केलं नाही. आद्विक पण सोबत होता आणि इतकं ऊन होतं ना, अक्षरशः खूप त्रास झाला. थोडंसं आवरला तर मस्त तिकडून येता येतच लिंबू घेऊन आणते. तर 100ला वाटा होता, पण मी 50च घेतले, कारण की आता मी गावाला जाणार आहे म्हणून म्हटलं मग जाऊ दे. मग त्यांनी दिले मला 10 लिंबू दिले, 50चे 10 दिले. तर आता मस्त लिंबू पाणी करते.
आजचं लिंबू पाणी रेडी. कसं टेस्ट कर झालं? चला, उन्हाळ्यात नेहमी सब्जा टाकून लिंबू पाणी पियचं, शरीरासाठी खूप चांगलं असतं हे. उद्या अक्षय तृतीया आहे तर सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. किचन ओटा तुम्हाला दाखवते, तो सुद्धा मी व्यवस्थित घासून व्यवस्थित क्लीन केला. इथं पाहू शकते मी किचन ओटा सुद्धा असं क्लीन करून घेतलेला आहे. छान आवरून घेतलं. घर अगदी व्यवस्थित आवरून घेतलंय मी. बघता माझं मस्त छान असं इथं बाल्कनी पण खूप छान मस्त ग्रीनरी आहे इथे. आणि गवतीच्या हात इतका वाढलाय ना. तर मी खूपच थकले, क्लिनिंग करून घेतली. उद्या अक्षय तृतीया आहे, सर्वांच्याच घरी साफसफाई चालली असेल. सर्वजण उद्याची तयारी. आणि आमच्या त्या घरी गावाकडे आगारी वगैरे टाकतात, तिकडे मग तिकडे करतील. पण मी इथं करेन स्वयंपाक, बघेल पुरी भाजी किंवा असं काहीतरी करेल. कारण की आता आम्ही 3 जण आहे घरी, त्याच्यामुळे मी पुरणपोळी काही करणार नाही, कारण की खाणारं पण कोण नाही इतकं त्याच्यामुळे. आणि गावाला पण जायची तयारी आहे 2 तारखेला. त्याच्यामुळे मग मी साधं सिंपल म्हणजे खीर पुरी असं म्हणजे बघेल असं काही ह्या प्रकारे बनवेल. तर असं होतं माझं आजचं रुटीन. आणि गावाकडनं पण तुम्हाला दाखवल्या सांजोऱ्या, तर त्या गावाकडे आमच्या बनवतात आवर्जून. तर आद्विकला ते इतके आवडताना रोज आद्विक एक खातो. तर चला, मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.